आजचा सोसायटीमधला दिवस खूपच स्पेशल होता. सोसायटीमधले सगळे मुलांचे पालक किलबिल ग्रुपमधील बच्चे कंपनीला भेटण्यासाठी खूप उत्सुक होते. समरवीरच्या आजोबांनी छोट्या बच्चे कंपनीला एक वेगळेच चॅलेंज देऊन घराघरामधून खूपच चांगला बदल घडवून आणलेला होता. गेले 2 दिवसामध्ये कोणी जास्तीत जास्त चांगले वागून आपल्या पालकांना आनंद दिला आहे, हे आज समजणार होते. सर्वात प्रथम समरवीर उभा राहून सांगू लागला, माझे आजोबा मिलिटरीमॅन म्हणून निवृत्त झाल्यामुळे खूपच शिस्तीचे आहेत. वेळेच्या बाबतीत, स्वच्छतेच्या बाबतीत, बाहेर सुजाण नागरिक म्हणून शिस्तीने वागण्याच्या बाबतीत ते मला जरा जास्तच कडक वाटायचे. पण या 2 दिवसामध्ये मी त्यांच्या शिस्तीने वागण्याचा थोडासा प्रयत्न सुरू केला आहे. मला त्यातून आनंदच मिळतो आहे. मी हा प्रयत्न नक्कीच पुढे चालू ठेवणार आहे. सगळ्यांनी खूप टाळ्या वाजवून समरवीरचे कौतुक केले. नंतर छोटी आरोही काहीतरी सांगायचे म्हणून उभी राहिली. आरोही सांगू लागली, मला घरातला टीव्ही बघत बसण्याचे फार वेड लागले होते. माझ्या मम्मीने किती प्रयत्न केले, पण माझे काही ते वेड जात नव्हते. माझ्या मम्मीने मला खूप सुंदर पुस्तके आणून दिली होती वाचायला, पण मला ती वाचावीशीच वाटत नव्हती. पण गेले 2 दिवस मी ती सुंदर छोटी छोटी गोष्टीची पुस्तके वाचायला लागले आहे आणि मला त्या वाचनामधली गंमत कळायला लागली. किती वेगवेगळ्या विषयांबद्दल मला गोष्टी वाचायला मिळाल्या. त्यामुळे मला खूप माहिती मिळायला लागली. माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये मला वेगवेगळ्या विषयांवर बोलता यायला लागले. माझे मित्रमैत्रिणी सुद्धा मला येऊन नवीन माहिती विचारायला लागले. यातून मला खूप खूप मजा वाटू लागली. 3री मध्ये शिकणारा समीहन सांगू लागला, माझ्या आजोबांच्या बरोबर मी पियानोच्या क्लासला जाऊ लागलो आहे. माझ्या छोट्या 1 वर्षाच्या बहिणीला मी छान जबाबदारीने सांभाळायला लागलो आहे. तिला जेवणामध्ये, खेळण्यामध्ये मी खूप मदत करतो. आता तिचे माझ्या वाचून पान हलत नाही. आईला, आजीला माझ्याकडून जमेल तेवढी स्वयंपाकघरामध्ये मदत करतो. त्यामधून मला उलट खूप खूप नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत. आजी आजोबा तर माझे हल्ली खूप कौतुक करतात. ते खूप खुश आहेत माझ्यावर. मोठ्या मुलांचा एक ग्रुप उभा राहिला. ज्यांच्याजवळ सायकली आहेत अशी ही मोठी मुले छोट्या छोट्या वस्तू, भाजीपाला घरात आणून द्यायला लागली. आणि रुआन, मानस, रहीम, आदित्य यांनी रोज सकाळी सायकलीवरून जवळच्या ARAIच्या टेकडीवर जायचे ठरवले. या मित्रांनी एक नवीन उपक्रम पण सुरू केला. रोज घरात आंबे खाऊन आंब्याच्या कोई, फणसातील बिया, जांभळाच्या बिया जाताना पिशवीमधून घेऊन जायच्या आणि टेकडीवर जाता जाता दोन्ही बाजूला असलेल्या मातीमध्ये टाकत जायच्या. जिथे बिया टाकल्या आहेत तिथे मात्र पावसाळा सुरू होईपर्यंत पाणी पुरवठा करण्याचे सुद्धा काम करायचे त्यांनी ठरवले होते बरं का. बऱ्याच जणांच्या जेवणामधील आवडीनिवडी, ही भाजी नको, हीच हवी असे हट्ट सुद्धा कमी झाले होते. सोशल मीडियावरील जाहिराती पाहून हे हवे, ते हवे असे हट्ट सुद्धा घराघरातून खूप कमी झालेले दिसले. सगळ्या मोठ्या मंडळींना मुलांचे हे नवीन नवीन चांगले उपक्रम ऐकून फारच कौतुक वाटले. मुलांमध्ये हे गुण हळूहळू रुजायला लागले तर आपली सोसायटी, आजूबाजूचा परिसर आणि प्रत्येक घरातील वातावरण बदलायला वेळ लागणार नाही. सर्व पालकांनी समरवीरच्या आजी आजोबांचे खूप खूप आभार मानले.
आजोबांनी मुलांचे कौतुक करायचे म्हणून सर्व मोठ्या मुलांना मैदानावर खेळण्यास उपयोगी पडेल असा क्रिकेटचा संपूर्ण सेट बक्षीस म्हणून दिला. सर्व मोठी मुले आजोबांवर एकदम खुश झाली. 7 वर्षाखालील प्रत्येक मुलाला आणि मुलीला आजोबांनी छान छान चित्रे असलेली गोष्टीची पुस्तके बक्षीस म्हणून दिली आणि कौतुकाने शाबासकी सुद्धा दिली.